शोभानंतर माझ्या आयुष्यात कुणी आलं असेल ना तर त्यात तुम्ही आहात. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या परी आहात. परी, खरंच परी आहात तुम्ही. अहो, तुम्ही आल्यानंतर किती किती बदल पडला झाला माझ्या आयुष्यात माहीत. मोन्या, मोन्या उठ. मोन्या, वाजलेत बघ किती. कामावर नाही का जायचंय? मोन्या न असं ऐकणार नाहीस. अहो प्लीज, अहो असं करू नका प्लीज, कुणीतरी बघेल. मोन्या, मोन्या उठ. मोन्या उठ, उठ आधी उठ. वाजले किती? हा, शोभा सॉरी, लक्षातच नाही आलं. आणि डोकं खूप गरगरतंय का? बरोबर. काढा प्यायलायस ना, डोकं गरगरणारच तुझं. काढा? कसला काढा? कळेल थोड्या वेळाने, कळेल ना कसला काढा तो. आता उठ आणि लवकर चहा कर. सकाळपासून एक तर मी काही खाल्लं पण नाहीये. हो, करतो करतो. करतो. शोभा, करतो चहा करतो. तू चहा कर, मी आईकडे जाऊन येते. बर. वहिनी, वहिनी दादा कसे आहेत? हा, काल जरा काढा जास्तच झाला ना. हो का? मग राहुल काय अमृत प्यायला होता? दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा ना स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघ. काय रे राहुल, काय झालं? काल अमृत प्राशन केलं ना, त्याचे साईड इफेक्ट आहेत. आणखी चला. भानू कुठे? वहिनी, त्या भानूकडे जरा लक्ष ठेवा तुम्ही. चाळीतले पुरुष बिघडतायत. मावशी, समधी कामं झालेत. भांडी घासून झाले, लादी पुसून झालेत, कपडे धुवून झालेत. मी वर जाते मालकांकडे. एक मिनिट थांब जरा. हे घे आणि सगळे धुवून काढ स्वच्छ. अहो, मग अशी कपडे धुवत होते तेव्हा द्यायचं ना. मला आत्ता आठवलं, आत्ता दिलंय. जा धु जा. आणि हे बघ, तसे तरी धुवायचे नाही बरं का, स्वच्छ धुवायचे. आता खंगळून काढशील नुसते पाण्यातून. लक्ष आहे माझं चांगलं. वय आई, ताई, माझे कपडे धुवून झाले ना की मी वरती येते. हा हा. काय ग भानू, तू वर येऊ नकोस, खालीच थांब. का? वरचं सगळं आवरायचं असेल ना. नाही, मोन्याने सगळी केली आहे, तू खालीच थांब.
उतरली का त्या मास्टरड्याची? नाही, सगळी नशा अजून उतरली नाही, पण कशी उतरवायची ना ते चांगलंच माहितीये मला. अगं पण झालं काय? नाही, मी बघते ना काय ते. थांब. अगं शोभे, मला सांग तरी काय? वा, मला चहा द्यायचा सोडून स्वतः चहा पितोयस? शोभा सॉरी, ते डोकं गरगरत होतं ना, लक्षातच नाही राहिलं. थांब, तुला आत्ता देतो दुसरा चहा. मोन्या, काल काय बोललास ते सुद्धा आठवत नाही? शोभा खरंच काही आठवत नाहीये. ठीक आहे, जा, कामावर जायला उशीर होतोय ना, तयारी कर. हा, खरं आठवेल, वेळ आल्यावर सगळं आठवेल. कालची रात्र आठवली ना तरी हाड किंचाळ मारतात रे. माझा पण नुसता झोर झालाय राव. अजून लय हाणला यार. असं वाटतं उगच उगच काढा पाजला आपण मोहनला. हो रे, अरे करायला गेलो एक आणि झालं भलतच. अरे सम्या, तू तरी सुखी आहेस, तुझं लग्न नाही झालंय. नाहीतर लग्न का झालं म्हणून पश्चाताप करत बसला असता. तुला सांगू सम्या, मला तर आजूबाजूला बघायचं असेल ना तरी अख्खा अंग फिरवावं लागतं, एवढी मान दुखते यार. उगाच पहिलवानाच्या पोरीशी लग्न केलं. मी पण पहिलवान आहे, तरी मी मार खाल्लाच ना. राहुल, काय झालं? काय झालं हे तू विचारतोय? हो, अरे ही आमची जी काय हालत झाली नाही सगळी तुझ्यामुळे झाली. माझ्यामुळे? हो, अरे काल रात्री तू जे काय बोलला ना त्यामुळे याला फटके पडले. काय काय बोललो मी? शोभा पण विचारत होती काल रात्री काय बोललो ते आठवतंय का? काय काय बोललो? म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये? नाही. अरे मोहन, सगळ्यांचे पोल खोललेस तू. एवढंच की मला म्हणाला भानुशी लग्न करू नकोस. हा, हे मात्र बरोबर बोलला तू. बोलू अंजली बहिणीला. मस्करी केली ना सम्या, दुखतंय. पण हे सगळं मला कसं माहिती नाही? कसं आठवेल तुला? हा, कसं आठवेल? नशेत होतास तू, नशेत. अच्छा, म्हणजे शोभा ज्या काढ्याबद्दल विचारत होती तोच हा काढा. आणि त्यानंतर तू जे काय बरळलायस. काय? तू शोभा वहिनींना आय लव्ह यू म्हणालास. हं? ते पण सगळ्या चाळी समोर. हं, हं. चहा घेऊन ये. चल चल. चल, नाक्यावर जाऊ. काय झालं? परत का आलास?
काल रात्री बोललास ते खरं आहे का? म्हणजे हे सगळ्यांच्या समोर असं बोलणं चुकीचं आहे माहितीये मला, पण खरं सांगू का, जे काय बोललो ते अगदी मनातलं बोललो, खरं सांगितलं. शोभानंतर माझ्या आयुष्यात कुणी आलं असेल ना तर त्यात तुम्ही आहात. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या परी आहात, परी. खरंच परी आहात तुम्ही. मोन्या, तुला हे सांगायला लाज नाही वाटली का रे? शोभा सॉरी, पण आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोर न चालता हो. निघ. तुम्ही खरं सांगा, तुमचं आपल्या कामवालीसोबत काय नातं आहे? मनोरिया, असं काही नाही. मग तुम्ही दोघं बाहेर का भेटता? मालक सावकाश. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या परी आहात, परी. खरंच परी आहात तुम्ही. अहो, तुम्ही आल्यानंतर किती किती बदल पडला झाला माझ्या आयुष्यात माहिती. त्या भानूकडे जरा लक्ष ठेवा तुम्ही. चाळीतले पुरुष बिघडतायत. ए शोभे, शोभे, ए शोभे, कसला एवढा विचार करतेस? काही नाही. नाही काही नाही काय, माझ्याशी खोटं बोलतेस? 2-3 हाका मारल्या तुला तरी हू नाही की चू नाही. काय बिनसलंय ग तुझं? काही नाही ग. हा, काल त्या मास्टरड्यानं पराक्रम केला त्यामुळे नाराज झालेस वाटतं. जाऊ दे ग, त्याची उतरली पण त्याला काही आठवत पण नसेल. आणि तू कशाला त्रास करून घेतेस उगाच? शोभे, मला तर वाटतं हा मास्टरड्याना रोज पीत असणार. ते खायचे दात वेगळेत, दाखवायचे दात वेगळेत. नाही, मालक तसे नाहीयेत. आल्या वकिलीन बाई आल्या बाजू घ्यायला. शोभाताई, आता तुम्हीच सांगा, मी काय खोटं बोलतेय का? तू का वर आलीस? तुला सांगितलं होतं ना सगळी कामं मोन्याने केलेत म्हणून. मावशांच्या घरची समधी कामं झालीत म्हणून मी वर आले. मग जा आईच्या घरी साफसफाई कर. झाली करून. मी मगाशी खाली आले होते तेव्हा बघितलं किती धूळ आहे तिच्या घरात. जा साफसफाई कर. अशीच
अशीच काम चुकारपणा करते ग ही. अगं आता वय झालंय ना माझं, सगळीकडे लक्ष नाही देतायत, त्याचा फायदा घेते ही. तुला सांगितलं ना खाली जा म्हणून, जा जा. वय शोभे, तर भानूला तू आणखीन बडबड करायला हवी होतीस. शोभे, काही खायलाय का ग? शोभे, अगं काय ग हे? सगळी कामं तशीच आहेत अजून. तू त्या भानूला काय म्हणालीस? सगळी कामं मास्टरड्यानी केली आहेत म्हणून. कशाला तिला खाली पाठवलंस? शोभे, काय झालंय? आई, तू प्रत्येक वेळी माझ्या भल्याचा विचार केलास, पण मीच दुर्लक्ष केलं तुझ्याकडे. काय झालंय ग? कळेल तुला संध्याकाळी. शोभा, आज बुटीक मध्ये जास्त काम होतं म्हणून यायला उशीर झाला थोडा. थांब, मी तुझ्यासाठी चहा करतो. शोभा, आज भानू नाही आल्या? भानू यापुढे आपल्याकडे काम करणार नाही. शोभा, माझ्या चुकीची शिक्षा त्यांना का देतेस? त्यांना का कामावरून काढून टाकते? हे घे आणि भानूला नेऊन दे. शोभा, असं का करतेस? माझा नवरा कसाही असला तरी त्याच्या आयुष्यात मी दुसरं कोणालाही बघू शकत नाही. तू तिच्याशी बोलणार नाहीस, तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही. घे माझी शपथ. शोभा, हे घे पैसे आणि बोल तिच्याशी. शोभा, बोल. मालक, थांबा. काय झालं मालक? हा घ्या तुमचा पगार. यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही आणि आजपासून मी तुमचा मालक नाही.